नमस्कार, मी माया. आज एक खूप महत्त्वाचा विषय आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचा आहे. तो आहे बाउंडरीज. कारण थेरपीमध्ये अनेकदा ऑलमोस्ट प्रत्येक क्लायंटबरोबर हा विषय डिस्कस केला जातो आणि माझ्या कामात मला असं जाणवतं, की इंटरपर्सनल रिलेशनशिप्स ज्या असतात, त्या अनेकदा ह्या बाउंडरीज न पाळल्यामुळे किंवा ह्या बाउंडरीज ब्रीच केल्यामुळे त्या रिलेशनशिप्स अनेकदा डिस्टर्ब्ड असतात. आणि मग त्याच्यातून हे सगळे जे फीलिंग्ज आहेत अँक्झायटी किंवा असं ओव्हरवेल्म्ड वाटणं, इन्सिक्युअर वाटणं, अनसेफ वाटणं, हे सगळं त्याच्यातूनच मग एक-एक येतं पुढे. आणि अशी एक गोष्ट आहे ती जी आपलं पर्सनल आयुष्य, सोशल, प्रोफेशनल ह्या सगळ्या ॲस्पेक्ट्स आपल्या आयुष्याच्या ह्या बाउंडरीजमुळे अफेक्ट होऊ शकतात. त्यामुळे स्वतःच्या आपल्या बाउंडरीजचा अवेअरनेस असणं, दुसऱ्या कुणाच्या बाउंडरीज आपण ब्रीच न करणं, तसंच कुणी जर आपली बाउंडरी ब्रीच केली, तर ते कसं डील करायचं, ह्याबद्दल थोडीशी चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर अगदी ब्रॉडली किंवा जनरली स्पीकिंग जर डिव्हिजन करायचं झालं, तर 2 प्रकारच्या बाउंडरीज आपण म्हणू शकतो. त्याच्यातली सगळ्यात पहिली तर फिजिकल बाउंडरी. तर फिजिकल बाउंडरी आय थिंक त्याचं नेचरच असं आहे, की ती दिसते डोळ्यांसमोर. त्यामुळे ती जास्त टँजिबल आहे. म्हणजे ती लक्षात येते, की माझी बाउंडरी काय आणि तुमची बाउंडरी काय. तर थोडंसं त्याच्याबद्दल सांगायला असं, की आत्ता मी जिथे बसली आहे, ही जी माझी पर्सनल इंडिव्हिज्युअल स्पेस आहे. कॅमेरा जे ऑपरेट करतायत, ते ह्या डिस्टन्सला आहेत अँड आय एम कम्फर्टेबल विथ दॅट. कारण माझी पर्सनल बाउंडरी एवढी आहे, ती मेंटेन होती आहे. कदाचित कुणाला तरी चालणार असेल जर ती व्यक्ती इथे येऊन बसली. मे बी त्यांच्यासाठी ती बाउंडरी ठीक आहे तेवढी. माझ्यासाठी कदाचित ती नाही आहे. त्याचं एक्स्ट्रीम उदाहरण ऑफकोर्स मग जर ती व्यक्ती अगदी इथे येऊन समोर बसलीच माझ्या आणि मला स्पर्शच जर झाला, तर स्पर्श होणं अंगाला आपला दुसऱ्या व्यक्तीचा, दॅट इज अ ब्रीच इन फिजिकल बाउंडरी. आता हे तर स्पेसचं झालं किंवा डिस्टन्सचं झालं. पण त्याच्यात अजून अनेक उदाहरणं आहेत. सोशली जर आपण आता अगदी पाहिलं, सोशल एक एक्झाम्पल पाहिलं, की असं अनेकदा होतं, आपल्याला वाटतं, की समोरची व्यक्ती आपले खूप चांगले मित्र आहेत किंवा नोन फॅमिली आहे. तर आपण अनइन्व्हायटेड किंवा अनप्लॅन्ड अचानक त्यांच्या घरी पोहोचतो. तर हे त्या होस्टसाठी थोडंसं अंगावर येणारं वाटू शकतं. त्यांना जर ही आयडिया नसेल, की हे कुणीतरी येणार आहेत आपल्या घरी. सपोज प्लॅन्ड जरी असेल, आपण गेलो जरी त्यांच्या घरी, तरी काही-काही लोक कदाचित अननोइंगली सरळ किचनमध्येच घुसतात किंवा डायरेक्टली बेडरूमपर्यंतच पोहोचतात. तर हे परत त्या व्यक्तीला ब्रीच ऑफ बाउंडरी वाटू शकते. असं एक एक्झाम्पल पण आहे. आमचे एक क्लायंट होते, जे एका पर्टिक्युलर रिलेशनशिपमध्ये खूप डिफिकल्टी होती. खूप असं डिस्टर्बिंग रिलेशनशिप झालं होतं. बट दे कुड नॉट पॉइंट की नक्की काय आहे हे? का एवढं अवघड होऊन बसलंय? तर ड्युरिंग द कोर्स ऑफ थेरपी असं लक्षात आलं, की एक ती व्यक्ती जी पर्टिक्युलर आहे ती अनअनाउन्स्ड यायची घरात आणि मग अख्खं ती स्पेसच त्या व्यक्तीनी ऑक्युपाय होऊन जायची. म्हणजे किचन, बेडरूम सगळं अगदी त्या व्यक्तीनी ती स्पेस घेऊन टाकायची. त्यामुळे त्याच्यानं ते खूप डिफिकल्ट जायचं होस्टसाठी. त्यामुळे ही एक सोशल बाउंडरी ब्रीच असू शकते. हे आपण म्हणतोय आता गेस्ट्ससाठीचं. पण असंच आम्ही बघतो, की घरातल्यांमध्ये पण ह्या बाउंडरीज ब्रीच होऊ शकतात. जे आम्ही अनेकदा बघतो टीनेजर्स किंवा यंग ॲडल्ट्स बरोबर हे खूपदा होतं, की सपोज घरातलाच एखादा मुलगा किंवा मुलगी त्यांच्या खोलीचं दार बंद करून बसलेत. मग आई-वडिलांना वाटतं, की आत काय चाललंय? दार का बंद आहे? तर मग आपण असं एकदम ताडकन असं विदाऊट परमिशन, विदाऊट नॉकिंग आपण खोलीतच घुसतो. हे अगेन त्या यंग पर्सनला, यंग ॲडल्टला ही ब्रीच ऑफ बाउंडरी वाटू शकते, की माझ्या खोलीत, माझ्या पर्सनल स्पेसमध्ये का आले? हे नक्कीच वाटू शकतं. आता ह्याचा अर्थ हा नाही आहे, की आपण काळजीच नाही घ्यायची, की मुलांचं काय चाललंय, मुलं फोनवर बोलतायत, व्हॉटएव्हर. पण तो बॅलन्स ठेवायची गरज आहे. विदाऊट परमिशन किंवा विदाऊट कन्सेंट जर आपण इंट्रूड केलं, तर डेफिनेटली दॅट कॅन बी अ ब्रीच ऑफ फिजिकल बाउंडरी. आता हे मोठ्यांबरोबरच होतं असं नाही आहे. अनेकदा मी बघते, की आपण कुणाच्या तरी घरी जातो, तिकडे कुणीतरी लहान बाळ असतं. आता प्रेमानं आपण असं त्या बाळाला घ्यायला जातो. आपल्याला प्रेम व्यक्त करायचं असतं. मग आपण त्याला कडेवर घेतो, मांडीवर घेऊन बसवतो, त्याचे असे पाप्या घेतो. आणि कधी-कधी असं होऊ शकतं, की त्या बाळाला ते नकोय. तर ते बाळ ते व्यक्त करतंय, रडायला लागतं, आईकडे जायला त्याला हवं असतं. पण आपण ते इन्सिस्ट करतो. तर आय फील, की ही सुद्धा
त्या बाळाची फिजिकल बाउंड्री ब्रीच केली जाते. म्हणजे असं नाही आहे की जस्ट बिकॉज ते लहान बाळ आहे त्याला बाउंड्रीज नाहीत, असं नाही आहे. इनफॅक्ट मला तर असं वाटतं की पेट्समध्ये पण इनफॅक्ट त्या बाउंड्रीज खूप स्ट्रॉंग असतात. म्हणजे ज्यांच्या घरी पेट्स आहेत त्यांना माहिती असेल की पेट्ससुद्धा विदाऊट फिलिंग कम्फर्टेबल ते जात नाहीत कुणाकडे. आणि जर कोणी बळजबरी त्या पेटशी खेळायला प्रयत्न केला तर आयदर ते ॲग्रेसिव्ह तरी होणार नाही तर निघून तरी जाणार. सो ह्या ज्या फिजिकल बाउंड्रीज आहेत त्या सगळ्या लोकांमध्ये आणि व्हेरियस प्लॅटफॉर्म्सवर एक्झिस्ट करतात. त्यामुळे त्या नॅचरली मेंटेन करणं आणि रिस्पेक्ट करणं ह्याची खूप गरज आहे. सो फर्स्ट पार्ट इज फिजिकल बाउंड्रीज. तर जशा मी म्हणाले की 2 कॅटेगरीज आहेत, तर ह्याची दुसरी कॅटेगरी अनदर टाईप ऑफ बाउंड्री इज इमोशनल बाउंड्री. तर इमोशनल बाउंड्रीबद्दल थोडंसं बोलावं असं मला वाटतं, कारण अनलाईक फिजिकल बाउंड्री इमोशनल बाउंड्रीज दिसत नाहीत. त्यामुळे कदाचित त्या ओळखणं की ही एक इमोशनल बाउंड्री आहे किंवा त्या मेंटेन करणं, त्या मॅनेज करणं कदाचित अजून थोडंसं ट्रिकी आहे. तर इमोशनल बाउंड्री ही की आत्ता इथे मी एक व्यक्ती म्हणून बसली आहे, तर माझा काहीतरी भूतकाळ आहे, माझी काहीतरी स्टोरी आहे, काहीतरी एक्सपिरियन्सेस आहेत. त्या सगळ्याच्या बेसिसवर आज माझी एक काहीतरी पर्सनॅलिटी आहे, माझे काहीतरी माझ्या भावना आहेत, माझे काहीतरी विचार आहेत. ती जी सगळी चौकट आहे ती माझी माया म्हणून माझी एक ती इमोशनल बाउंड्री आहे. आता दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीनं त्याच्यात येणं म्हणजे मला येऊन असं म्हणणं की हे जे काही तुझे विचार आहेत किंवा ह्या ज्या तुझ्या भावना आहेत त्या चुकीच्याच आहेत किंवा त्या इररॅशनल आहेत, त्या आउट ऑफ प्रपोर्शन आहेत, असं कोणीतरी येऊन मला म्हणणं म्हणजे माझी इमोशनल बाउंड्री ती व्यक्ती ब्रीच करते आहे. बेसिकली कुठल्याही प्रकारची जजमेंट देणं माझ्या भावनांबद्दल, कुठलंही इंटरोगेशन करणं की असं तुला कसं काय वाटू शकतं, असं नाहीच आहे, असं कसं, असे काहीतरी अशा ॲटिट्यूडनी येणं किंवा अनसॉलिसिटेड ॲडवाईस देणं म्हणजे मी न विचारता माझ्या सिच्युएशनवरती मला काहीतरी सल्ले देणं की तू असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, असं काहीतरी करणं म्हणजे माझी इमोशनल बाउंड्री ब्रीच होणं. आता जर माझ्या पर्स्पेक्टिव्हनी पाहिलं की माझी जशी मी म्हणाले माझी काही मतं आहेत, माझे काही विचार आहेत, समोरच्याचे कदाचित पूर्ण वेगळे असू शकतात. मला कदाचित माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे वाटतंय की समोरची व्यक्ती जे वागते ते चुकीचं आहे, पण मी हे इन्सिस्ट करणं की तुझं चुकतंच आहे किंवा हा जो माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तू ते तसं बघायला पाहिजेस, तू जसं बघतीयस ते पूर्ण चुकीचं आहे, हे मी एक्सपेक्ट करणं म्हणजे मी त्या व्यक्तीची इमोशनल बाउंड्री ब्रीच करणं. त्याच्यात अजून आता काही एक्झाम्पल्स द्यायला, सपोज मला माझ्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी माझी एक अडचण आहे, तर मी हे एक्सपेक्टेशन ठेवणं किंवा हक्कानं मला असं वाटणं की जस्ट बिकॉज मी अपसेट आहे किंवा मला काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून जगातल्या प्रत्येकाला तेवढ्याच इंटेन्सिटीनं अपसेट वाटलं पाहिजे किंवा तेवढ्याच इंटेन्सिटीनं त्यांनी पण त्याचं वाईट वाटून घेतलं पाहिजे, ही परत मी बाउंड्री कुणाची तरी मग ब्रीच करते आहे. तसंच उलट्या बाजूनी जर पाहिलं की दुसऱ्या कुणाला तरी काहीतरी आयुष्यात अडचण आहे, त्यांनी माझ्याकडे येणं आणि हे एक्सपेक्ट करणं की माझं कर्तव्यच आहे की मी त्यांचं ऐकून घेतलंच पाहिजे, त्यांचे जे काही निगेटिव्ह प्रोजेक्शन्स आहेत ते मी सहन केलेच पाहिजेत, मी स्वतःला पंचिंग बॅग करून घेतलंच पाहिजे, इट्स माय ड्युटी, हे त्यांनी एक्सपेक्ट करणं वेदर ऑर नॉट आय लाईक इट, दॅट मीन्स की ते माझी इमोशनल बाउंड्री ब्रीच करतायत. त्यामुळे थोडक्यात मी असं गृहीत धरणं की कुणीतरी माझं बर्डन शेअर केलं पाहिजे किंवा ऑन दी अदर हँड कुणाचं तरी काहीतरी बर्डन आहे त्याच्यात मी स्वतःच उडी मारणं, मग ते त्यांना हवं आहे नको आहे काही नाही, त्याच्यात मीच स्वतःला इन्व्हॉल्व करून काहीतरी रोल प्ले करणं, ह्या 2 गोष्टी बेसिकली इज अ ब्रीच ऑफ इमोशनल बाउंड्री. आणि ह्याचा अवेअरनेस कल्टिवेट करणं खूप गरजेचं आहे, कारण मी जसं म्हणाले की आमच्याकडे येणारे अनेक क्लायंट्स ह्या सगळ्या इमोशनल गुंत्यामुळेच त्यांचे इंटरपर्सनल रिलेशनशिप्स अफेक्ट झालेले असतात. कारण माझं काय आहे, तुझं काय आहे, हा इश्यू आहे तो माझा आहे का तुझा आहे, हे अनेकदा खूप कन्फ्युजिंग होऊन जातं नात्यांमध्ये. त्यामुळे ह्याचा अवेअरनेस जनरेट करणं स्वतःत खूप गरजेचं आहे.
आता वीव डिस्कस्ड द डिफरंट टाइप्स ऑफ बाउंड्रीज. आता त्याच्या पुढचा खूप महत्त्वाचा मुद्दा की त्या कशा मेंटेन करायच्या बाउंड्रीज, किंवा जर त्या ब्रीच केल्या तर ते हँडल कसं करायचं. तर सगळ्यात आधी फिजिकल बाउंड्रीजबद्दल थोडंसं बोलायचं. तर एक्झाम्पल्स घेऊन बोलूयात. आपण जे लहान बाळाचं एक्झाम्पल घेतलं, आपण कुणाच्या तरी घरी गेलो, तिकडे लहान बाळ आहे, आपल्याला प्रेम व्यक्त करायचं आहे, तर आपण त्याला उचलणं, मांडीत ठेवणं, त्याच्या पाप्या घेणं, हे आपणच प्रोॲक्टिव्हली न करता इट इज ऑलवेज बेटर, आणि हे आम्ही नेहमी ह्याच्यावरती खूप काम अंतरंगमध्ये आम्ही करतोच, की त्या बाळाकडून कॉन्सेंट घेणं. आणि असं कदाचित वाटेल की लहान बाळ काय कॉन्सेंट देणार आहे, तर तसं नाही आहे. कितीही लहान बाळ असेल तरी व्हर्बली किंवा नॉन व्हर्बली ते बाळ कॉन्सेंट नक्की देणार आहे आपल्याला. कॉन्सेंट नसणं म्हणजे काय, ते बाळ जर रडायलाच लागलं किंवा ते बाळ जर आईकडेच पळत गेलं सतत, तर हे क्लिअर इंडिकेशन आहे की त्याला नको आहे आत्ता तो स्पर्श किंवा ते इतकं जवळ बसणं त्या बाळाला नको आहे. तर मग नको इन्सिस्ट करायला. त्याला तिथे बसू दे, आपण इथे बसून तरीही सोशल इंटरॅक्शन होऊच शकते. त्यामुळे त्या बाळाकडून कन्सेंट घेणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट. जर ते मूल अजून थोडंसं मोठं असेल, तर सपोज बसलंय सोफ्यावर, टी व्ही बघतोय कोणीतरी मुलगा किंवा मुलगी, आपल्याला वाटतं की हा त्यांना आवडेलच, आपण जाऊन त्यांच्याबरोबर बसून टी व्ही बघूयात, आपण जातोच सोफ्यावर बसायला त्यांच्या शेजारी. असं न करता परत त्या मुलाला किंवा मुलीला विचारणं की मी इथे बसले तर चालेल, किंवा मी तुला जॉईन झाले तर चालेल, हे विचारणं खूप महत्त्वाचं आहे. आता कदाचित सुरुवातीला असं वाटतं की हे किती ऑड आहे, असं काय विचारायचं आहे, जाऊन बसायचं ना. तर तसं नाही आहे. इथे आम्ही काम करतो आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम प्रत्येक फॅमिलीकडून खूप अमेझिंग त्याचे रिझल्ट्स दिसलेले आहेत, आणि पेरेंट्स हॅव ऑलवेज कम्युनिकेटेड की त्या एका आस्किंग परमिशनच्या कॉन्सेप्टनी खूप रिलेशनशिप सुधारलेत. कारण त्या मुलाला तो एक कंट्रोल येतो, त्याला एक सेन्स ऑफ अथॉरिटी येते, त्याला तो फ्रीडम येतो टू चूज वेदर दे वॉन्ट इट ऑर दे डोंट वॉन्ट इट. त्यामुळे हे अगदीच करावं. लहान मुलांसाठीच नाही, आपण जसं मोठ्यांबद्दल म्हणतोय, जसे आपण ते सोशल एक्झाम्पल्स पाहिले, की आपल्याला जरी वाटलं की उठून कुणाच्या तरी घरी जावं, तरी एक फोन करावा की अरे मला यावंसं वाटतंय, मी येऊ का. त्या होस्टकडे ती पॉवर द्यावी किंवा तो कंट्रोल द्यावा, त्यांनी आपल्याला म्हणू दे हो किंवा नाही. सिमिलरली आपण गेलोच कुणाच्या तरी घरी, तर तरा लगेच किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये न घुसता, सपोज मला एक फोन आलाय, मला तो घ्यायचा आहे, मी चालेल का तिथे किचनमध्ये जाऊन बोलले तर चालेल का, किंवा मी हे वॉशरूम वापरू का ते वापरू. अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्याच्यानी आपण ही काळजी घेतोय की त्या होस्टची बाउंड्री मेंटेन होतीये. आता अनेकदा असं होऊ शकतं की आता आपल्याला ह्याचा अवेअरनेस आहे, काही काहींना नसतो, आणि ती बाउंड्री ब्रीच केली जाते. तर मग काय करायचं. कारण अशी एक आमच्याकडे फॅमिली येत होती, जे ओव्हर द कोर्स ऑफ थेरपी आमच्या असं लक्षात आलं की एक पर्टिक्युलर ते जे क्लायंट होते, त्यांच्याकडूनच ती बाउंड्री एन्फोर्स होत नव्हती, किंवा त्यांच्याकडूनच ती बाउंड्री डिफाईन होत नव्हती, म्हणून मग ती कॉन्स्टंटली समोरची व्यक्ती ती बाउंड्री ब्रीच करत होती. तर आपण कसं ते अजून स्टर्नली करू शकतो. तर आपण म्हणू शकतो हे की तुम्ही प्लीज फोन करून या, किंवा मला 4 वाजता कन्व्हिनियंट आहे, त्यामुळे तुम्ही 4 वाजता या, असं आपण आपल्याकडून म्हणणं. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. अजून एक एक्झाम्पल त्याचं की आपल्याला जर त्रास होतोय की कुणी आपल्या किचनमध्ये घुसतंय किंवा बेडरूममध्ये घुसतंय, तर आपण आपली लिव्हिंग स्पेसची अरेंजमेंट बदलणं, अशी ती करणं की ती व्यक्ती आल्यावर लिव्हिंग स्पेसमध्येच बसेल. बेडरूमचं दार लावून घेणं. पाहुणे जेव्हा येणार असतील, आपल्याला जर नकोय कुणी आपल्या बेडरूममध्ये घुसणं, तर आपण ते बेडरूमचं दार लावून घेणं. आता त्यांना ते ऑफेन्सिव्ह वाटतंय का काय, ह्याचा विचार न करता अशा छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या, तर वी विल एन्श्योर की आपली जी काही फिजिकल बाउंड्री आहे किंवा आपली सेफ स्पेस आहे, आपली जी एक सिक्युअर स्पेस आहे, ती सिक्युअर राहतीये आणि कुणी त्याच्यात फोर्सफुल एंट्री घेत नाहीये, ह्याची काळजी आपल्या हातात आहे. तर जसं आपण फिजिकल बाउंड्रीज मेंटेन करण्याबद्दल बोललो, तसंच थोडंसं अजून ट्रिकी इमोशनल बाउंड्रीज कशा मेंटेन करायच्या, तर त्याच्यातही थोडेसे आता मी अजून एक्झाम्पल्स देते. कधी खूप कॉमन एक्झाम्पल आहे हे की कुणीतरी सपोज बसलंय, आपणच बसलोय आणि आपण रडतोय कुठल्या तरी कारणाने, काहीतरी झालंय आणि मी खूप रडतीये आत्ता. समोरच्या व्यक्तीनं येणं आणि इन्स्टिंक्टिव्हली कदाचित निघून जातं की अगं रडू नकोस ना, अगं इतकीशीच तर गोष्ट आहे, त्यात काय झालं एवढं, इतकं काय, व्हॉट्स द बिग डील,
किंवा काहीतरी आता तू एक काम कर, तू आता असं कर तसं कर, ह्याच्यातलं काहीही करणं हे त्या क्षणाला त्या व्यक्तीची इमोशनल बाउंड्री ब्रीच करणारं नक्की आहे. कारण जेव्हा ती व्यक्ती रडत असते, काहीतरी झालंय म्हणून ते रडतायत, काहीतरी झालंय म्हणून ते असे काहीतरी वागतायत, त्यांचे एक्सपिरियन्सेस आपण पूर्णपणे हे काय, हे युसलेसच आहे सगळं, तू आता माझं ऐक, असं केल्यानं त्या व्यक्तीला खूप पेट्रनाइज्ड वाटू शकतं. किंवा असं वाटू शकतं की मी रडतीये ना, मला रडू दे ना, तुम्ही काय मला सल्ले, तुम्ही नाही आहात माझ्या सिच्युएशनमध्ये, तुम्ही नाही आहात, तुम्हाला नाही माहीत माझ्याबरोबर काय होतंय, तर तुम्ही नका ना मला सल्ले देऊ. तर ही खूप क्लिअर इमोशनल बाउंड्रीची ब्रीच आहे. तर असं न करता व्हॉट इज द राईट वे टू डील विथ इट. तर आम्ही खूप ह्याच्यावर काम असं करतो की जर आपल्याला दिसलं की आपली खूप जवळची व्यक्ती, आपला कोणीतरी मित्र जर डिस्टर्ब्ड वाटतोय किंवा ते रडतायत बसून, तर इन्स्टिंक्टिव्हली नुसतं मला चान्स मिळाला आहे माझे सगळे सल्ले देऊन टाकायला असा विचार न करता त्या क्षणी त्या व्यक्तीला विचारावं की आत्ता मी काय करू, किंवा तुला आत्ता माझ्याकडून काय हवं आहे. हा परत तो कंट्रोल त्या व्यक्तीला द्यावा. त्यांना म्हणू दे की तू आत्ता नुसतं बस, मला रडायचं आहे, जस्ट लिसन टू मी. किंवा नाही, मला काहीतरी प्रॅक्टिकल सल्ला हवा आहे, तो तू दे. हे त्या व्यक्तीकडून येऊ द्यावं. आपण अवेलेबल असावं फक्त टू मीट देअर नीड्स. नॉट आपण काय देतोय तेच तुम्ही घ्या, असं न करता त्यांची काय नीड आहे ते आपण प्रोव्हाइड करणं, म्हणजे आपण त्यांची इमोशनल बाउंड्री रिस्पेक्ट करतोय. आता जर उलट्या बाजूने पाहिलं की सपोज मी मस्त, माझा दिवस मस्त छान चालला आहे आणि कुणीतरी, माझी मैत्रीण, मित्र, घरचं कोणीतरी ते येतं, त्यांचं काहीतरी बॅगेज घेऊन, त्यांच्याबरोबर काहीतरी झालं आहे आणि त्यांना ते मला व्यक्त करायचं आहे, त्यांची कुणामुळे तरी कशामुळे तरी चिडचिड झाली आहे, त्यांना ती माझ्यासमोर एक्सप्रेस करायची आहे. माझी जर तयारी असेल, मला जर त्या क्षणी ते ऐकून घ्यायचं असेल, तर ऑफकोर्स आय कॅन. पण असं बरेचदा होऊ शकतं की ते जो विषय माझ्याशी बोलतायत तो माझ्यासाठीच खूप अनकम्फर्टेबल आहे किंवा माझ्यासाठी खूप ट्रिगरिंग आहे, किंवा त्या अर्ध्या तासाच्या इंटरॅक्शन नंतर माझा पुढचा दिवस खूप खराब जाणार आहे, माझेच सगळे ते परत विचार येणार आहेत, माझी नाही आहे तयारी आत्ता ती पंचिंग बॅग होण्याची. तर अशा वेळेला आपण मग ते स्टर्नली म्हणणं की ऐक ना, आय एम सॉरी की तू प्रॉब्लेममध्ये आहेस, पण आत्ता मी नाही ऐकू शकत आहे, हे आपण नंतर कधीतरी बोलूयात, किंवा ते जे काही शब्द वापरायचे आहेत, पण परत दॅट वे वी आर मेंटेनिंग आर इमोशनल बाउंड्री. आता नेसेसरीली कुणीतरी बॅगेजच घेऊन येतं आहे आपला दिवस खराब करायला असं नाही आहे. अनेकदा मी बघते की लोक कॅज्युअली खूप पर्सनल प्रश्न विचारून टाकतात, विच अगेन इज ॲन इंट्रुजन ऑफ माय इमोशनल स्पेस, मेंटल बाउंड्री. आता लहान मुलाला कुठल्या तरी विचारणं की किती मार्क मिळाले परीक्षेत, किंवा नोकरी लागली का, किती पगार आहे, लग्न कधी होणार, हे प्रश्न आपण खूप कॅज्युअली विचारून जातो. पण ते त्या व्यक्तीला थोडं कुठेतरी भोचक असल्यासारखं वाटू शकतं, किंवा त्यांचे काहीतरी वेगळेच कॅल्क्युलेशन्स आहेत, त्याच्यात तुम्ही अचानक हा प्रश्न विचारणं हे त्या व्यक्तीसाठी खूप अवघड असू शकतं. त्यामुळे परत हा पण अवेअरनेस आपण ठेवणं की आपण हे काय प्रश्न विचारतोय ते कम्फर्टेबल आहेत का, का आपण पर्सनल काहीतरी विचारतोय, हा अवेअरनेस आपण ठेवण्याची खूप गरज आहे. आता ऑफकोर्स तो असेलच अवेअरनेस सगळ्यांमध्ये तर काही प्रॉब्लेमच नाही, पण काही काही लोक तरी येतात विचारायला असे भोचक प्रश्न. तर वन वे टू डील विथ इट इज की प्लेफुली काहीतरी आपण ते डायव्हर्ट करणं. कुणीतरी असं विचारलं लग्नाचं का कशाचं, अरे ते जाऊ दे ना, आपण हे बोलूयात, अजून किती इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. कुणाकुणाला एवढं एक सटल इंडिकेशन पुरतं की मला आत्ता तो विषय नाही बोलायचा आहे, तर आपण आता वेगळं काहीतरी बोलूयात. तरी काही असतातच जे इन्सिस्ट करतच राहतात, दर थोड्या वेळाने परत तोच विषय, तेवढंच ते सगळं. परत असं जर झालं, आपल्याला वाटायला लागलं की नाही, दिस पर्सन इज रिअली इंट्रुडिंग माय मेंटल स्पेस, हे आपल्याला वाटायला लागल्यावर परत आम्ही हे क्लायंट्सला नक्की एनकरेज करतो की त्यावेळेला आय हॅव टू बी एबल टू स्टँड अप फॉर माय सेल्फ अँड से स्टॉप, सॉरी, पण हे पर्सनल आहे आणि ही चर्चा आपण आत्ता नाही करणार आहोत. आता ते समोरच्याला रूड वाटतं, इम्पोलाईट वाटतं, अशी कशी ती मला बोलली, पण तो माझा प्रॉब्लेम मी स्वतः नाही करून घ्यावा. माझी इमोशनल बाउंड्री मी क्लिअरली मार्क करावी की हे आपण आत्ता नाही बोलणार आहोत. तर
असे काही काही आहेत अशा गोष्टी ज्यांच्यावर काम आम्ही करतो. मी जसं म्हणाले की प्रत्येक क्लायंटबरोबर कुठल्या ना कुठल्या तरी स्टेज ला थेरपीच्या बाउंड्रीजचा विषय नक्कीच येतो. त्यामुळे खूप महत्त्वाचा विषय आहे, विचार करावा आपण सगळ्यांनीच ह्याचा. आजसाठी एवढंच आहे. तुमच्या ज्या काही कॉमेंट्स असतील किंवा फीडबॅक असेल, तुमच्यापैकी बरेच जण कॉमेंट्समध्ये न लिहिता पर्सनली पण तुमचे मेसेजेस येतात. त्यामुळे आमच्याकडून अजिबात वी डोंट वॉन्ट टू ब्रीच एनी बाउंड्रीज अगेन बाय इन्सिस्टिंग की इथेच लिहा तिथेच लिहा. आम्हाला खूप आवडतं जेव्हा तुम्ही आम्हाला रिस्पॉन्ड करता आयदर थ्रू टेक्स्ट मेसेज ऑर द कॉमेंट्स. बट डेफिनेटली लेट अस नो आणि भेटू लवकर परत. थँक्यू.